श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. मागील अध्यायामध्ये आपण माता रेणुकेच्या जन्मापर्यंत आलो होतो. यापुढे महात्म्यामध्ये कथा वर्णन केलेली आहे. पूर्वी गोदावरीच्या काठी आदिमोहरा नावाचे अत्यंत महिमाशाली क्षेत्र प्रसिद्ध होऊन गेले आणि त्या ठिकाणी भृगु वंशातील च्यवन ऋषी त्या ठिकाणी राहत होते. त्यांना 4 वेद 6 शास्त्रे सर्व काही पठन आणि पाठ होती. त्यांनाच ऋषिक नावाचा अत्यंत तपोबल असा मुलगा झाला आणि त्या ऋषिक मुलाला गाधी राजाची कन्या सत्यवती ही देण्यात आली. ही सत्यवती सुद्धा नवऱ्याप्रमाणे दानधर्म करणारी, परोपकारी आणि पतिभक्तिपरायण होती. त्यामुळे आदिमोहरा हे स्थान गुरुकुल वासाकरिता अतिशय योग्य झालेले होते. अशा पुण्यस्थानात अनेक मुनी तसेच राजे लोकही येऊन आपल्या मनोकामना पूर्ण करून गुरुकुलास तन मन धन सहाय्य करून काही ना काहीतरी मदत करत होते. त्याचवेळी सत्यवतीचे वडील गाधी राजा आणि त्यांची पत्नी कमलाक्षी राणी या दोघा माता पितांना आपल्या मुलीचं सत्यवतीला भेटण्याची इच्छा प्राप्त झाली. म्हणून ही कमलाक्षी राणी आपल्या नवऱ्याला म्हणते, पतिराज, बरेच दिवस झाले आपली मुलगी सत्यवती अजून आपल्याला भेटली नाही. ती सुद्धा आपल्याला भेटण्यामध्ये अतिशय आतुर असेल. म्हणून तुम्ही च्यवन ऋषीकडे जा आणि च्यवन ऋषीला विनंती करा की 2 दिवस आमची मुलगी माहेरी पाठवता का. राजा म्हणतो, ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर अवश्य मी जावयाकडे जातो. मग राजा आपल्या सैन्यानिशी आपल्या जावयाकडे आले. जावयाचे वडील भृगु ऋषी यांना त्यांनी नमस्कार केला. त्यावेळेस आश्रमामध्ये मोठा यज्ञ चालू होता आणि महादेवाची पूजा चालू होती. राजाने ती पूजा पाहिली. आपली मुलगी सत्यवती त्या पूजेमध्ये अतिशय निपुण आणि व्यवस्थित सर्व व्यवहार चालवत आहे हे पाहिल्यानंतर राजाला मोठा आनंद वाटला. यज्ञ पूर्ण झाल्यानंतर गाधी राजाने भृगु ऋषीला म्हणजे सत्यवतीच्या सासऱ्याला विनंती केली की माझी अशी इच्छा आहे 2 दिवस सत्यवतीला माहेरी पाठवावं. तिची आई सुद्धा तिला पाहण्यास अतिशय आतुर झालेली आहे. त्यावेळेस भृगु ऋषी म्हणतात, ठीक आहे, एवढा यज्ञ होऊ द्या, तुम्ही सुद्धा प्रसाद घ्या. यज्ञाची पूर्णाहुती झाली की मग दुसऱ्या दिवशी तुमच्या मुलीला घेऊन तुम्ही माहेरी जा. राजाने सुद्धा मान्य केले. त्या दिवशी यज्ञ पूर्ण झाला, प्रसाद घेतला आणि दुसऱ्या दिवशी आपल्या मुलीला सत्यवतीला सोबत घेऊन गाधी राजा निघाले. सत्यवती माहेरी निघाली. माहेरी जात असताना सत्यवतीने आपल्या सासऱ्यांना नमस्कार केला, नवऱ्याला नमस्कार केला. सत्यवती आपल्या सासऱ्यांना भृगु ऋषीला म्हणते की माझी विनंती आहे महाराज, माझ्या आईला सुद्धा संतती नाही आहे, मला देखील अजून संतती झाली नाही. त्यामुळे मला आणि माझ्या आईला संतती व्हावी असा आशीर्वाद द्या. भृगु ऋषीने त्यावेळेला 2 कलश आणले. एक छोटा कलश, एक मोठा कलश. या दोन्ही कलशामध्ये तेज होते. त्यामध्ये एक प्रकारे पाणी होतं. भृगु ऋषीने छोटा कलश सत्यवतीच्या हातामध्ये देऊन सांगितलं, सत्यवती, हा छोटा कलश तुझ्या मातेला दे. यामध्ये क्षत्रिय तेज आहे, पाणी आहे, तुझ्या मातेला प्यायला दे. आणि हा मोठा कलश तुझ्यासाठी. तुम्ही दोघेही जणी भगवान शिवांची पूजा करून यातलं पाणी प्या, म्हणजे शिवांच्या आशीर्वादाने तुमच्या पोटी छान मुलगा जन्माला येईल. शब्द ऐकल्यानंतर सत्यवतीला आनंद वाटला आणि ते दोन्ही कलश सोबत घेऊन सत्यवती आपल्या माहेरी आली. माहेरी आल्यानंतर सगळ्या माहेरकडच्या लोकांनी सत्यवतीचं स्वागत केलं. सुवासिनींनी हळद कुंकू दिले. सत्यवती आपल्या घरी आली. मग ही सत्यवती तो दोन्ही कलश सोबत घेऊन पार्वती मातेच्या मंदिरामध्ये आली. तिने ते दोन्ही कलश पार्वतीच्या समोर ठेवले आणि आपल्या आईला भेटण्यासाठी ती घरामध्ये आली. सत्यवतीने आपल्या कमलाक्षी आईला आलिंगन दिले. कमलाक्षीने आपल्या मुलीला जवळ घेतले, तिला क्षेम कुशल विचारले आणि दुसऱ्या दिवशी
मग ही सत्यवती पार्वती मातेच्या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी आली. तिने देवीची पूजा केली. ते दोन्ही कलश घेतले. तिने मोठा कलश आईला दिला आणि लहान कलश आपल्याकडे ठेवला. ती आपल्या आईला म्हणाली, आई, माझ्या सासऱ्यांनी म्हणजे भृगु ऋषींनी आपल्या दोघींनाही संतती होण्यासाठी या कलशातलं पाणी प्रसाद रूपानं प्यायला सांगितलेलं आहे. म्हणून या दोघींनीही ते पाणी प्राशन केलं. पण पाणी पित असताना मोठ्या कलशातलं पाणी आईने पिलं आणि लहान कलशातलं पाणी सत्यवतीनं पिलं. प्रसंग असा झाला, काही दिवसात या दोघींनाही गर्भ राहिला. पार्वती देवीने आशीर्वाद दिला. गर्भ 1 ते 2 महिन्याचा झाला. ती बातमी ऋषिक मुनीला तिकडे कळवली. ऋषिक मुनीला आनंद वाटला. ऋषिक मुनीने आपल्या सासऱ्याला पत्र व्यवहार करून सांगितले की तुमच्या मुलीला आता इकडे सासरी आणून सोडा. आपल्या जावयाच्या सांगण्याप्रमाणे लगेच गाधी राजाने आपल्या मुलीला रथात बसवले आणि तिला स्वगृही परत नेऊन सोडले. पण ही आपल्या घरी आल्यानंतर ऋषिक मुनीने तिच्याकडे पाहिले, तिच्या गर्भाकडे पाहिले. पण गर्भाकडे पाहिल्यानंतर ऋषिक मुनी म्हणतात, सत्यवती, तू दुसऱ्या कलशातलं पाणी पिलं. तुला मोठा कलश दिला होता, त्या कलशातलं पाणी तुला प्यायचं होतं, पण तू लहान कलशातलं पाणी पिले वाटतं. सत्यवतीच्या तेव्हा ही गोष्ट लक्षामध्ये आली. तिने हात जोडून पतीला नमस्कार केला आणि स्वतःची चूक मान्य केली. माझ्या हातून ही चूक झाली, मी काय करू? नवरा म्हणतो, हे सर्व महादेवाच्या आणि पार्वती मातेच्या आशीर्वाद आहे. जे महादेव आणि पार्वती ठरवतील त्या पद्धतीने आपण सर्व काही प्रसाद स्वीकार करू. अशा पद्धतीने बायकोच्या मनाचं सांत्वन करून ते बाहेर आले. आपल्या सासऱ्यांना क्षेम कुशल विचारले आणि 1 दिवसाचा मुक्काम करून मग गाधी राजा त्या ठिकाणावरून आपल्या घरी आपल्या राज्यामध्ये परत आला. इकडे च्यवन ऋषी आपल्या सत्यवती धर्मपत्नीला गर्भधारणा झाल्यानंतर उपासनेविषयी सांगू लागले. गर्भवती स्त्रियांनी या काळामध्ये शिवलिंग तयार करून शिवलिंगाची उपासना करावी. संतती चांगली हवी असेल असं वाटत असेल तर प्रत्येक गर्भवती स्त्रियांनी त्या काळामध्ये शिवजींची उपासना केली पाहिजे. सोमवार केले पाहिजे. नेहमी चांगल्या गोष्टी श्रवण केल्या पाहिजे. पोथ्या पुराण श्रवण केले पाहिजे आणि अखंडपणे ईश्वर भक्तीमध्ये कायम राहिलं पाहिजे. असे जर आचरण कायमस्वरूपी ठेवले तर पोटी मुलगा अतिशय चांगला जन्माला येतो. आपल्या धर्मपत्नीला काही ज्ञानाच्या गोष्टी सांगून ऋषिक मुनी त्या ठिकाणी निघून गेले. कालांतराने गर्भ वाढू लागला. एक दिवस सत्यवती ऋषिक मुनी रात्री झोपलेले असताना सत्यवतीच्या स्वप्नामध्ये साक्षात शिवशंकर आले आणि त्यांनी आशीर्वाद दिला, हे मुली, तू माझी चांगली उपासना केली आहेस, तू काळजी करू नको. मी तुला आशीर्वाद देतो. तुझ्या वंशातील पुत्रास मी तुझ्या ओटीमध्ये घालतो. तुला चांगला मुलगा देतो, त्याचा स्वीकार कर. असे बोलून शिवशंकर रात्री गुप्त झाले आणि सत्यवती जागी होऊन पाहते तर काय, तर तिच्या पोटी शुभ्र आणि स्वच्छ आसनावरती दिसणार एक सुंदर मूल तिला तिच्याजवळ दिसलं. त्यावेळेला ती सत्यवती म्हणाली, शिवशिवा, काय तुमचा अगाध महिमा आहे. अशा प्रकारे ती महादेवाची आणि स्तुती करू लागली. ही बातमी पूर्ण गावामध्ये पसरली की सत्यवतीच्या पोटी मुलगा जन्माला आला. त्यावेळेला सर्वत्र ठिकाणी आनंदाचं वातावरण निर्माण झालं. मंगलवाद्य वाजू लागले. आपल्याला संतती झाली, मुलगा झाला ही बातमी ऋषिक मुनीला कळाल्यानंतर ते आपल्या मुलाला पाहण्यासाठी आले. सत्यवतीने आपल्या नवऱ्याला नमस्कार केला. पतिराज, तुमच्या इच्छेप्रमाणे आपल्याला मुलगा झालेला आहे. ऋषिक मुनी म्हणतात, अगं सत्यवती, महादेवाचा आशीर्वाद आहे. मी तुला सांगतो ते कर. आता मुलाला सोबत घे
तू स्वतः नदीमध्ये जा, स्नान कर आणि मग मला कळव. नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे सत्यवती आपल्या बाळाला सोबत घेऊन नदीच्या जवळ आली. तिने स्वतः स्नान केले, बाळाला स्नान घातले आणि नवऱ्याकडे आली. त्यावेळेला ऋषिक मुनीने आपल्या बाळाला भस्म लावले आणि रुद्राक्ष माळेचा स्पर्श त्याला लावला. त्याच्यावर एक वार कृपादृष्टीने पाहिले आणि ऋषिक मुनी आपल्या आश्रमामध्ये घरामध्ये निघून गेले. त्याच वेळेला गादीय राजाचे काही मंत्री सत्यवतीकडे ऋषिक मुनीकडे आले. मंत्री लोकांनी सांगितले की सोमवारी सूर्योदयाच्या वेळेला सत्यवतीच्या आईच्या पोटी सुंदर मुलगा जन्माला आला. त्यावेळेला ऋषिक मुनीलाही आनंद वाटला. सर्वत्र ठिकाणी आनंदाचं वातावरण निर्माण झालं. इकडे ऋषिक मुनीने बरोबर 12व्या दिवशी आपल्या मुलाला पाळण्यामध्ये ठेवून त्याचे नाव जमदग्नी असे ठेवले आणि तिकडे गादी राजाने आपल्या मुलाला पाळण्यामध्ये ठेवून विश्वामित्र असे नाव ठेवले. अशा प्रकारे ही कथा सुतांनी 88,000 ऋषी मुनींना सांगितली. तर आता आपण सगळेजण श्रवण करूयात पुढील अध्यायामध्ये कोणती कथा आलेली आहे. धन्यवाद. जगदंबा माता की जय.